नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथमध्ये महापरिनिर्वाण दिनाचा एक दिवस आधी रंगकामाच्या वादग्रस्त घटनेवर ॲडव्होकेट संदीप भराडे व धनंजय सुर्वे यांच्यासह अनेक अनुयायी यांनी एकत्र येत अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. निवेदनानुसार 5 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पायऱ्यांवर ताजा ऑइल पेंट लावण्यात आला, ज्यामुळे 6 डिसेंबरला अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांच्या कपड्यांना रंग लागल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणाला गंभीर निष्काळजीपणा म्हटले जात असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दुर्लक्ष मानतात की अनुयायांचा अनादर असतो. याच्यामध्ये अनुयायांचा अनादरपेक्षा दुर्लक्ष हा जो प्रकार आहे हा प्रकर्षाने जाणवून आलेला आहे. काल दिनांक 5/12/2025 रोजी या नगरपालिकेच्या गलतान कारभारामुळे जो 6 डिसेंबर म्हणजे कालचा जो अभिवादनाचा आज पहाटेचा जो कार्यक्रम होता त्याला गालबोट लागलेला आहे. त्या अधिकाऱ्याला लक्षात आलं पाहिजे होतं किंवा तत्सम जी यंत्रणा आहे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे होतं का जर आज रात्री कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने त्या जिन्याला त्याचप्रमाणे त्या पुतळ्यांना कलर कधी लावला गेला पाहिजे, त्याची रंगरंगोटी कधी केली पाहिजे. कारण तसा शासनाचा GR आहे का 3-4 दिवस तुम्ही अगोदर ह्या सगळ्या गोष्टी उरकल्या पाहिजेत. परंतु कुठेतरी निष्काळजीपणा, कुठेतरी दुर्लक्षपणा आणि कुठेतरी अनादर हा प्रकर्षाने या प्रकरणामध्ये जाणवून आलेला आहे. आपण पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे, पालिका प्रशासनाकडे देखील याबाबत तक्रार करणार आहोत. नक्कीच पालिका प्रशासनाकडे पण आम्ही या बाबतीत तक्रार करणार आहोत आणि सदरचं काम ज्या ठेकेदारामार्फत केलेलं असेल त्या ठेकेदारावरती आणि त्या सक्षम अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी देखील आम्ही माननीय प्रशासक साहेब असतील, आमचे मुख्याधिकारी साहेब असतील, त्यांना निवेदन देऊन विनंती करणार आहोत. आपण गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. कोणते कलम किंवा कोणत्या कायद्याचा आधार घेतला आहे? आम्ही सध्या जो अर्ज केलेला आहे त्या अर्जानुसार आम्हाला पहिले चौकशी करून त्याची जी जबाबदारी आहे ते निश्चित करणं योग्य आहे आणि त्याच्यानुसार कायद्याची जी कोणती कलमं असतील त्या कलमांच्या अनुषंगाने सदर दोषी व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. काल अनुयायी आले होते, नेमकं त्यांना काय त्रास सहन करावा लागेल? सदरच्या ठिकाणी ज्यावेळेस आमचे अनुयायी आले त्यांनी जेव्हा भीमवंदना केली, वंदना केल्यानंतर जेव्हा पुष्पहार अर्पण करण्यासाठी सगळे त्या पुतळ्याजवळ गेले तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात असं आलं का तो जिन्याचा कलर होता आणि त्या पुतळ्याला लावलेला जो कलर होता हा ताजा होता. हे प्रत्येकाच्या कुठे पायाला लागलाय, कोणाच्या अंगाला लागलाय, कोणाच्या कपड्यांना लागलेला आहे. तर हा जो प्रचंड मानसिक त्रास आणि ज्या पद्धतीने ही जी दिरंगाई झालेली आहे तो एकदम निंदनीय प्रकार आणि खोडसाळपणाचा प्रकार समोर आलेला आहे. आपण अनुयायांशी काय चर्चा केली का या संदर्भात? त्यांची काय मागणी? हे सर्व अनुयायी जे आहेत हे कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या याच्याने आलेले नाहीत. हे सर्व अनुयायी भीम अनुयायी आहेत, एक राज्यघटनेला मानणारे लोक आहेत. त्या सगळ्यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्याच्यानुसारच आम्ही आमचं एक निवेदन बनवलं आणि सदरचं निवेदन आम्ही हे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सादर केलेलं आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.